सांगते. कीर्तनात बसलायत ना 3 नियम पाळी जवळ. मी सांगते म्हणून ऐका, मी सांगते म्हणून तरी ऐका. कीर्तनाला बसलायत ना, पहिला नियम, कीर्तना बसताना माणसाने ताठ बसा. असं खेटर घालून नेवळ्यासारखं बसू नये मला. सोपी गोष्ट आहे का? नाही दादा, ताठ का बसायचं? कारण सांगितलं पाहिजे. कारणाशिवाय कार्य करता येणार नाही. काय कारण आहे? मग सगळ्यात मोठं कारण आहे, ज्या मातीत जन्माला आला त्या मातीनं शिकवलं, पोटाची खळगी नाही भरली तरी चालेल, पण पाठीचा कणा ताट असला पाहिजे. शिवराय सांगतात, अरे अन्नाच्या रातीला भराची साथ आहे, मोडेन पण वाकणार नाही, मर्द मावळ्याचीच जात आहे. त्या मातीत जन्माला आला त्याने कीर्तनाचा दुसरा नियम, चेहरे आनंदी ठेवा. मी तुमचं काय सुद्धा वाटोळ केलं, तुम्ही माझ्याकडे कसं नको ताण करून बघावं असं मी काय केलं का? तुमचा बांध मी उकरला, तुमचं रान मी पिटिवलं, ग्रामपंचायतीमध्ये तुमच्या विरुद्ध मी उभा आहे की नाही? मी तुमचा येवाई जावाई संबंध आहे महाराज. तुमचं माझं काही सुद्धा नाव जाऊ नाही, ननंद नाही, भाऊ जाई नाही, सासू नाही, सून नाही, काही नाही. तुमचा आणि माझा काही सुद्धा संबंध कशाला नाही म्हणताय माऊली? संबंध नाही तर काय मराय आले का इतक्या? संबंध आहे म्हणून तर आलेच की नाही. आता तुम्ही म्हणता काय संबंध आहे दादा? हे नातं जरी रक्ताचं नसलं ना, मायबापा होय नातं भक्तीचं आहे. आणि एखाद्या वेळेस रक्ताचं नातं दगा घेईल, पण भक्तीचं नातं कधीच दगा देणार नाही. विश्वास देतो तेवढी ताकद या नात्यात. विश्वास आहे म्हणून नातं टिकलं आणि हे तुमचं आमचं नातं आहे. चला, कीर्तनातला तिसरा नियम, कीर्तनात बसलायत ना, हाताने टाळ्या आणि मुखाने नामालाच पाहिजे. विठ्ठला वाजवल्या वाजवल्या माझ्यावर उपकार केल्यासारखे वाटेल. जरा तरी प्रेम दाखवा रे. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको, भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये, भावे विना देव न कळे, निसंदेह गुरु विना अनुभव, भाव बळे आकडे येर विना कळे, कर तरी आवळे, तुका म्हणे भाव आवडीने भावे हरिनाम, गुण गाई ना आवडी. प्रेम नसेल, भाव नसेल तर परमार्थ करण्याला अर्थ नाही. मनातून करा, श्रद्धेने करा, निष्ठेने करा तर परमार्थ आहे. कृष्ण भगवान सांगतात, मैयावेश म्हणून ये मागती युक्ता उपासते श्रद्धया पर्योपितस्त मी युक्त तमामता. आयुष्यभर केलेली उपासना आणि एकदा ठेवलेला भाव बरोबर आहे. भाव ठेवून परमार्थ करा, योग्यातले योगी असाल. नुसती उपासना करा, योग याग करा, तो परमार्थ माझ्यापर्यंत पोचणार नाही. योग याग विधी हे सिद्धी वाईचे उपाधी. बघा सोपं आहे ना, तुका म्हणे सोपे आहे. शहाणा तू दोन्ही येड्याचं कारभार निभावली, येड्या गवाळ्याचे परमार्थ डोळच करावं बरं. लोक देव बघायच्या भानगडीत पडतात, तर दिसत काय? मी आला तरी दिसणार. व्यासपीठावर सांगते देव दिसत नाही, कारण देव बघायची गोष्ट नाही, देव अनुभवायची गोष्ट आहे. देव पहावया गेलो तिथे देवाची होणी ठेलो, हे की नाही? देव असतो, देवा आहे, देव हे हृदय मंदिर शोधून बाहेर. कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, मग तुझी बसते माझ्या नित्यांतनात. देव आहे कुठे पावली देव? शंकराचार्य काय घोर वर्णन करतात देव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण Thank you.
कशात आहे देव? चाललेल्या पावलात, घेतलेल्या नामात, बघितल्या दृष्टीत, हल्लेल्या पानात, उभं राहिल्या वृक्षात, विठ्ठल जोडी स्थळी भरला गीता ठावणा येवणा भरून निवडला शराचरी देव आहे महाराज. जे जे दिसे भूत ते मानीचे पक्वंत आवाज. हा भक्ती योग निश्चित जाणा माझा. माऊली सांगतात देव कधीच दिसत नाही माऊली बरे का. आणि डोळस परमार्थ करावं आंधळा परमार्थ केला तुम्ही. तो का म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा शेंद्राने पिवळे केलेले देव तुम्ही मानता आणि माणसातला देव नाकारता. अरे असा कसा परमार्थ करता. नाकापासून टकल्याच्या शेंड्यापर्यंत गंध लावता आणि मायबापाला घराबाहेर काढता. अरे असं कसं परमार्थ करता. 10 दिवस गणपती बसवता आणि गणपती बुडवताना शांताबाई लावता. असं कसं परमार्थ करता. 9 दिवस आईला पिठावर बसवता पंचारतीने वावता आणि दुसऱ्या दिवशी बोकड कापता. अरे असं कसं परमार्थ करता. आई काय आणि बाप काय आपल्या बकऱ्यावरून आपल्या बोकड्यावरून राहिले का. जगाचा बाप आहे तो जगाची आई आहे ती. काय गरज आहे त्याला. आमच्या सोयीनं परमार्थ केला. आमचं कसं झालं आमची गाडी आमची माडी आमची दाडी आमच्याच बायकोची गोलगोल साडी बस. म्हणजे आम्हाला पटतोय तर परमार्थ आम्हाला वाटतोय तर परमार्थ आम्हाला समजतोय तर परमार्थ. अरे जर देवाला लागले असते ना बोकडं आणि बकर तर त्याच्यावरच परमार्थ झाला असता. संतांनी एवढं कष्ट घेतलं नसतं ना. अरे सांगितलं ना आम्हाला बकरा मारायला पण कुठला काम क्रोध बकरा मारा कुठला सांगितला. काम क्रोधाचा सांगितला. अरे खरं खरं सांगितलं का. अरे काय येड्यावानी परमार्थ करता रे. स्वतःच्या धेरग्याची खळगी भरण्यासाठी देवाच्या नावावर खपिवता. अरे मी म्हणते खाऊ नका असं नाही बिनधास्त खा. कोण अडवणार आम्ही तुम्हाला खा पण देवाच्या नावाखाली खाऊ नका एवढंच आमचं म्हणणं आहे. माऊली खायचं तर बिनधास्त खा. तुम्हाला कोणी अडवलंय देवाच्या नावाखाली खाऊ नका ना. जरा डोळे उघडून परमार्थ करा रे. तिथं तोंडावर परमार्थ केल्याचं दाखवायचं आणि पाठीमागं बोकडी कापायची याला काय परमार्थ म्हणायचं काय. एक वाक्य बोलते राग आला तर येऊ द्या बरं काय. ब्रह्मचारी राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून संसार केलेला बरा. परमार्थाच्या नावाखाली बोकडी कापण्यापेक्षा सरळ धर्म सोडून कापा ना. कोणी सांगितलं कोणी तुम्हाला. बिलकुल नाही. अरे कोरोनाच्या काळात कळलं खरा माळकरी कोण. कळलं सुधरून घ्या. अरे ज्याच्या टिकल्या ती खरा ब्लँक फिल इन द ब्लँक्स भरते. ज्याच्या माळात टिकल्या ती अहो काढलं नाही. चंदनपुरीवाले काढल्या नाही. तुम्ही नाव म्हणा म्हणून दाखवतो तुम्हाला. काढल्या नाही काढल्या राव काय बुवा. सकाळी काकडम दुपारी ज्ञानेश्वरी संध्याकाळी गातान कीर्तन हरी 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 झालं करून बसलं घरी. डॉक्टर म्हणलं बुवा बुवा म्हणला होता तसं.
तुला जीव पाहिजे का देव? पोहा म्हणला सरसला मग पोरी आधी जीव काढ माळ. एका महाराजांचं वाक्य ऐकलं नव्हे, माळकरी आणि वारकरी वाईट नाही, वाईट लोकांनी माळेचा आणि प्रभाताचा आधार घेतलाय सत्य मागे. ही लोक वाईट नाही, इथं वाईट लोक आली. पण डोळस परभारत करा नाही फुंको कान माही एकांतीचं ज्ञान असा येडाकपण परमार्थ करू नका. तर ती आई काय आणि खंडोबा काय, काय कमी आहे महाराजांना? अरे ज्यांची वारी केल्यावर जीवनाची वारी चुकली असं म्हणलं रे माझा. अरे प्रेम आहे म्हणून भानुशी लग्न केलं, कर्तव्य म्हणून म्हाळसेशी लग्न केलं असं. आता ही देवावर काही बी खपी होती आणि त्याला दोन होत्या. मग कर ना बाबा, तुला कोण नाही म्हणतोय, फक्त पहिली सांभाळ मग दुसरी कर. बिनधास्त करा रे, मी कुठं नाही म्हणलं तुम्हाला, फक्त सुधरून घ्या. देवाची ना आपली बराबरी होत. आता यांनी देवा, ज्यांचं लग्न झालंय त्यांनी देवावर खपवलं आणि ज्यांचं झालं नाही त्यांनी राधाकृष्णावर खपवलं. खुशाली तरुण मंडळी मला म्हणते देवाला केलं ना आम्ही का नाही? अरे मूर्खा, तू देव आहे का? मी सांगते म्हणून ऐका. राधाकृष्णाचं प्रेम, अरे राधा 21 वर्षाची होती तेव्हा श्रीकृष्ण 5 वर्षाचा होता. राधे गेली श्याम सुंदरा. राधा दारातनं चालली ना, यशोदे मातेच्या काकाला भगवंत आहे आणि राधेचा चेहरा बघून यशोदे मातेकडे भगवंत हट्ट करतोय. राधिका गोरी से बिरज की छोरी से मैया रचा दो मेरू ब्याह, मैया रचा दो मेरू ब्याह. ऐका मला बोला हो. यशोदा माता समजून सांगते, तुम्हारी तेरी छोटी है नजर तेरी खोटी है, तुम्हारी तेरी छोटी है नजर तेरी खोटी है. कैसे